नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. मान्सून लवकरच सक्रिय होईल, त्यापूर्वी मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव देखील भारतात निर्माण होणार आहे आणि त्यासाठी आवश्यक घडामोडी ह्या आता घडू लागल्या आहेत. आपण कालच्या तुलनेत आज या ठिकाणी बघतो, पूर्णपणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे. शिवाय WD हे अति उत्तरेला सरकले आहे, त्यामुळे या सर्व भागातील प्रभाव देखील उत्तरेला सरकला आहे आणि दक्षिण भारतात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे एकूणच आपल्याला WDच्या प्रभावाने पडणाऱ्या पावसाऐवजी मान्सूनपूर्व पावसाच्या घडामोडी सुरू होतील असा अंदाज आहे. आज भारतातील बहुतांश राज्यातील उष्णतेची लाट कमी होणं अपेक्षित आहे. परंतु जरी आज भारतीय हवामान खात्याने उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत दिले असले तरी देखील काही भागात उष्णतेची लाट राहील. यामध्ये राजस्थानचा समावेश आहे. शिवाय संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून देखील ह्युमिडिटी आणि हीट याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. पूर्व भारतामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि उत्तर भारतातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये धुळीची वादळं निर्माण होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण देखील कमी राहण्याची शक्यता आहे. 30 तारखेला आपण बघतो भारताच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट कमी होऊन मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस किंवा मान्सूनपूर्व पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होणार आहेत आणि याचा पूर्व भारताकडे अधिक प्रभाव आहे. त्यामुळे तसं महाराष्ट्राच्या केवळ विदर्भामध्ये आज उद्या पावसाच्या घटना घडू शकतात असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. अगदी 1 मेला देखील तीच परिस्थिती आहे. पूर्व भारत, दक्षिण भारत, मध्य भारतामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज घडणार आहेत. पश्चिम भारतामध्ये थोडं पावसाचं वातावरण कमी असणं अपेक्षित आहे. 2 तारखेला पुन्हा राजस्थान सहित दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये देखील आणि जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये देखील हिमाचल प्रदेशमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत. मात्र या दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलं आहे. आपली 3 तारखेला देखील उष्णतेची लाट कमीच आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या ॲक्टिव्हिटीज पूर्व भारत आणि उत्तर भारतात शक्य आहेत. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कमी असणार आहे. तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने 4 मेला देखील असणार आहे. कालपासून भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात जरी किंवा गुजरातमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज नसल्या तरी काल अगदी केरळ, कर्नाटक, तेलंगणा या भागात देखील पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर आपण या पट्ट्यामध्ये पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंडमध्ये पावसाच्या घटना घडल्यात. पूर्व भारतामध्ये देखील अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि या पावसाच्या घटना पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानमध्ये देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे वातावरणात आता बदल होऊ लागला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या ॲक्टिव्हिटीज भारतात वाढल्या आहेत. आजपासून मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव उत्तर भारत, पूर्व भारत, दक्षिण भारतात वाढणं अपेक्षित आहे. उष्णतेची लाट मात्र कमी होईल, त्याविषयी आपण दुसरं मॉडेल बघणारच आहोत. विदर्भामध्ये थोड्या आज उद्या पावसाच्या घटना घडू शकतात असा देखील अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेसंदर्भात काय होईल हे आपण बघतो. थोडी उष्णतेची लाट आजपासून भारतात कमजोर होणार आहे. म्हणजे 2-3 अंशाने काही ठिकाणी उष्णतामान कमी होईल. उष्णतेच्या लाटेमध्ये जरी हलका प्रभाव राहिला तरी राजस्थानमध्ये आपल्याला अजूनही उष्णतेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र हळूहळू एप्रिलच्या तुलनेमध्ये उष्णतेचा लाट मेमध्ये कमी होते आणि याचं कारण आहे की मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव आता वाढत जाणार आहे. CFS मॉडेलने लवकरच श्रीलंकेच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज दिला आहे. आपण 4 मेपर्यंतच जर GFSचा अंदाज बघितला, म्हणजे साधारण पुढील 5 दिवसाचा, तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये फारशा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज दिसत नाहीत. परंतु दक्षिण अरबी समुद्र, बंगालचा उपसागर,
पूर्व भारत या ठिकाणी मोठ्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होणार आहे. हा मान्सून पूर्व पाऊस आहे. आयकॉन मॉडेलने देखील महाराष्ट्रात विशेष पावसाच्या ॲक्टिव्हिटीज पुढील 5 दिवसात दाखवलेल्या नाही आहेत. मात्र उत्तर भारत, पूर्व भारत, दक्षिण भारत या ठिकाणी पावसाच्या जोरदार ॲक्टिव्हिटीज, मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार ॲक्टिव्हिटीज सुरू होणार आहेत. आपण अगदी ECMWF मॉडेलचा अंदाज बघितला तरी परिस्थितीत विशेष सुधारणा नाही, परंतु बंगालच्या उपसागरात आणि खास करून अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान या 5 दिवसात आणि केरळमध्ये देखील मोठ्या मान्सूनपूर्व पावसाच्या हालचाली होत आहेत. त्यामुळे मान्सून लवकर येण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. येत्या 5 दिवसामध्ये AIFS ECMWFचं मॉडेल आहे. पूर्व भारतात जोरदार मान्सूनपूर्व प्रभाव आणि केरळमध्ये देखील पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे. येत्या 5 दिवसात या मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही. JFSने थोडा गडचिरोलीत प्रभाव दाखवला आहे. आयकॉन मॉडेलने विशेष वातावरण 5 दिवसात दाखवलेलं नाही. आपण सांगितल्याप्रमाणे वाऱ्यांचा वेग वाढेल. महाराष्ट्रामध्ये देखील जरी पाऊस नसला तरी उष्णतामान कमी होईल. एकूणच आपण आयकॉन मॉडेलचा जर आपण धावता अंदाज घेतला तर स्पष्टपणे 1 तारखेपासून मोठी ढगाळ परिस्थिती मान्सून पूर्व पावसाची कोकण किनारपट्टीला तयार होताना दिसते. सकाळी मोठ्या प्रमाणात ढग असतील. पावसाची शक्यता फार कमी आहे, परंतु रात्री किंवा पहाटे शिडकावा काही भागात होऊ शकतो. असाच पुढील 5 दिवसाचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाची शक्यता नाही. थोडा वाऱ्यांचा वेग वाढेल. या पलीकडे काही घटना फार घडतील असं नाही. थोडं पूर्व विदर्भामध्ये ढगाळ परिस्थिती वाढेल, कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती वाढेल आणि त्यामुळे लगेचच या 5 दिवसामध्ये कुठेही पावसाचं मोठा स्थित्यंतर होणार नाही. हळूहळू 5 दिवसानंतर म्हणजे 5 तारखेनंतर आपण जर बघितलं तर थोडे वातावरणीय बदल अपेक्षित आहेत बंगालच्या उपसागराच्या दिशेने. त्याचा पुन्हा प्रभाव मान्सूनपूर्व सरींचा होणार आहे. तो 12 तारखेला होणार आहे आणि 13 तारखेलाही आपल्याला पुन्हा एकदा मान्सूनपूर्व सरी या पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातून सुरू होतील आणि त्या मात्र पुढे तीव्र होत जातील असा अंदाज आहे. आपण आजपासून जरी JFSचा अंदाज धावत्या स्वरूपात बघितला तर थोडीफार ढगाळ परिस्थिती दाखवलेली आहे. विदर्भाच्या दिशेने ही ढगाळ परिस्थिती अधिक दाखवलेली आहे. मात्र विदर्भात देखील खूप पाऊस होईल असं काही JFSचा अंदाज नाही आहे. जवळपास आपण 7-8 तारखेपर्यंत बघतो. JFSने देखील फारसं वातावरण दाखवलेलं नाही आहे. वातावरणीय बदल हा कोल्हापूरमधून पहिल्यांदा 9 तारखेला थोडा जाणवतोय, परंतु वातावरणीय बदल जसे होतील तसे या तारखांना पावसाळी वातावरण देखील तयार होऊ शकतं. आपण या ठिकाणी बघतो केरळमध्ये सातत्याने पावसाळी वातावरण जरी असलं तरी अंदमानामध्ये पावसाळी वातावरण कधी तयार होतं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. अंदमानाच्या दक्षिणेला आपल्याला सुरुवातीला 9 तारखेला थोडं वातावरण पोषक बनताना दिसते. 10 तारखेला या वातावरणात थोडी वाढ होईल किंवा 11 तारखेला देखील अंदमानात मोठ्या प्रमाणात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतील. 12 तारखेला मुसळधार पाऊस आपल्याला अंदमानात दिसतोय. 13 तारखेला त्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल आणि जोरदार पाऊस आपल्याला 13 तारखेला दिसतोय. म्हणजे साधारण 12-13 तारखेला मान्सून पूरक वारे हे आपल्याला सक्रिय होताना दिसत आहेत अंदमानामध्ये. अंदमानामध्ये मान्सून सुरू होईल तसं मान्सून पूर्व ॲक्टिव्हिटीज या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतील. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.